श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आता लवकरच दिवाळी येणार आहे. दिवाळी हा सण आपल्या हिंदू धर्मात सर्वात मोठा सण मानला जातो. तर बघा, या दिवाळीसाठी आपण सगळ्यांनी साफसफाईला तर लागलेच आहेत. तर बघा, या दिवाळी सणासाठी आपण सगळे घर अगदी स्वच्छ करत असतो. पण घरातील दरिद्रता घालवण्यासाठी फक्त साफसफाईच महत्त्वाची नाही, तर घरातील दरिद्रता घालवण्यासाठी आपल्याला नकारात्मकता वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या फेकून द्यायच्या आहेत. आणि जोपर्यंत आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जात नाही, तोपर्यंत घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. तर अशा कोणत्या नकारात्मकता वाढवणाऱ्या गोष्टी आपल्या घरात आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, आपण प्रथम मुख्य दाराबद्दल पाहणार आहोत. तर आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हा लाकडीचा असावा आणि आपले मुख्य घराचे प्रवेशद्वार हे अगदी स्वच्छ असायला पाहिजे. या प्रवेशद्वारातूनच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. त्यानंतर बघा, देवघर आपल्याला अगदी स्वच्छ आणि नीटनेटके असायला पाहिजे. आणि बघा, कित्येकांच्या घरात खूप साऱ्या मूर्त्या असतात, तर असे करता कामा नये. फक्त आपले देवघर अगदी सुटसुटीत असायला पाहिजे आणि फक्त मोजक्याच आपल्या देवघरात मूर्त्या असायला हव्यात. त्याचबरोबर तुटलेले देव, मूर्त्या किंवा जे काचेचे आपण फोटो देवघरात ठेवलेले असते ते चिरा पडलेले किंवा खूप खराब झालेले फोटो आपल्या देवघरात ठेवायचे नाहीत. आणि आपल्या पूर्वजांचे फोटोसुद्धा आपल्याला योग्य दिशेला लावायचे आहेत. त्यामुळे जर आपण अयोग्य दिशेला जर ते फोटो लावले तर आपल्याला पितृदोषाला सामना करावा लागतो. म्हणून आपल्याला पितृजांचे सुद्धा फोटो आपल्याला योग्य दिशेला लावायचे आहेत. त्याचबरोबर बघा, किचनसुद्धा आपल्या घरातील सर्वात मोठा हिस्सा म्हणजे किचनचा असतो. तर या किचनमधील वस्तूसुद्धा आपल्याला नीटनेटक्या ठेवायच्या आहेत. आणि किचनमध्ये जे असलेले चिरके भांडे किंवा कान तुटलेले कप असतील ते आपल्याला घरात ठेवायचे नाहीत. त्यामुळे घरात नकारात्मकता वाढत असते आणि या चिरलेल्या भांड्यामुळे आपल्या घरात सतत कटकटी होत असतात. म्हणून हे चिरलेले किंवा तुटलेले भांडे आपल्याला घरात ठेवायचे नाहीत, ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत. त्याचबरोबर बघा, आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असो किंवा बंद पडलेले घड्याळे असो, हे सुद्धा आपल्याला घरात तसेच ठेवून द्यायचे नाहीत, ते आपल्याला बाहेर फेकून द्यायचे आहेत. इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू बऱ्याचदा आपण तसेच ठेवून देतो. जर खराब झालेले असतील किंवा बिघडलेले असतील तर ते आपण दुरुस्त करून घ्या आणि किंवा जर ते दुरुस्त होत नसेल तर ते घराबाहेर टाकून द्यायचे आहेत. आणि घरात कितीही घड्याळ असू द्या किंवा कितीही चांगले घड्याळ असू द्या, बंद पडलेले घड्याळ आपल्याला घरात ठेवायचे नाही. त्यामुळे घरात खूप नकारात्मकता वाढते, घरात खूप कटकटी आणि भांडणे वाढतात, घरात अशांतता राहते. त्यामुळे माता लक्ष्मी वास करत नाही. म्हणून आपल्याला या वस्तू घरात अजिबात ठेवायच्या नाहीत. त्याचबरोबर बघा, आपल्या कित्येकांच्या घरात कपड्यांचे खूप ढीग लागलेले आहेत. तर जे आपण कपडे वापरत नसतो किंवा उगाच आपल्याला त्या कपड्यांचे ढीग आपल्या घरात जे लागलेले आहेत त्या आपण कपडे अजिबात फाटलेले किंवा खूप जुने कपडे आपल्याला घरात ठेवायचे नाहीत. जर एखादे चांगले कपडे असतील किंवा उपयोगी करण्यासारखे कपडे असतील तर आपण नक्कीच एखाद्या गरिबाला ते देऊ शकता. तर आपल्या घरात उगाच कपड्याचा ढीग आपल्याला लावून ठेवायचा नाही आणि त्यामुळे घरात दरिद्रता वाढते. तर चप्पल बघा, चप्पल आता आपल्याकडे चपलांचेही खूप एकेकाला 4-4 चपला आहेत. तर चपलाचा सुद्धा आपल्याला दारासमोर अस्ताव्यस्त पडलेल्या चपला ठेवायच्या नाहीत. जर आपल्या उपयोगी चपला असतील तर त्या घरात तुम्ही एका बाजूला चप्पल करून ठेवायच्या आहेत. आपल्या दारासमोर अजिबात चपलाचा ढिगारा ठेवायचा नाही. आणि चप्पलसुद्धा दरिद्र्य वाढवणारी असते. त्यामुळे आपल्याला घरात तुटलेल्या चपला किंवा तुटलेले चपला आपल्याला घरात ठेवायचे नाहीत. ज्या गोष्टी आपण वापरतच नाही त्या गोष्टी आपल्याला घरात ठेवायच्या नाहीत. तर बघा, यासारख्या गोष्टी आहेत ज्या आपण वापरतच नसतो किंवा आपल्या घरात त्या गोष्टींचा उगीचच असा ढीग लागलेला असतो, त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या नाहीत. आणि जर घरात मोकळेपणा, सुटसुटीतपणा असेल तर घरात खूप प्रसन्न वाटते. माता लक्ष्मी त्या घरात वास्तव्य करते. जर घरात शांतता, सुव्यवस्था आणि चांगले जर प्रकारे घर अगदी स्वच्छ असेल, घरात नकारात्मकता वाढवणाऱ्या जर गोष्टी नसतील तर माता लक्ष्मी आपल्या घरात वास करणार आहे. म्हणून दिवाळी येण्यापूर्वी आपल्याला या सर्व गोष्टी घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत. तर बघा, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.